नमस्कार. वास्तू रविराज वास्तू संस्कृती या आपल्या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं मी सुविधा स्वागत करते. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर रविराज अहिरराव. मित्रांनो, भारतातील सर्वात मोठ्या वास्तुशास्त्र मार्गदर्शन आणि प्रशिक्षण संस्थेचे हे संस्थापक आणि संचालक आहेत. या संस्थेचं नाव वास्तू रविराज असं आहे. गेली 18 वर्ष ते ही संस्था चालवत आहेत. सुमारे 22 देशांमध्ये 31,000हून जास्त ग्राहक यांनी जोडलेले आहेत आणि 7,000हून जास्त स्टुडंट्सना यांनी प्रशिक्षणसुद्धा दिलेलं आहे. वास्तुश्री, वास्तुरत्न असे बरेच अवॉर्डसुद्धा त्यांना लाभलेले आहेत. यांचे सेंटर्स भारतात अनेक ठिकाणी आहेत, पण 4 मेन सेंटर्स त्यांचे ठाणे, पुणे, सिडनी आणि सिंगापूर अशा ठिकाणी आहेत. यांच्या पत्नी मंजुश्री अहिररावसुद्धा या क्षेत्रात एक तज्ज्ञ आहेत. तर स्वागत करूया डॉक्टर रविराज अहिरराव यांचं. नमस्कार मित्रांनो, आजचा विषय आहे ऑफिस रिलेटेड वास्तुशास्त्र किंवा वास्तुशास्त्र ऑफिसचं. तर सरळ आपण प्रश्नांना सुरू करूया. डॉक्टर, ऑफिस छोटं असो किंवा मोठं असो, वास्तुशास्त्राचं यामध्ये महत्त्व काय आहे असं तुम्ही म्हणाल? बेसिकली एक लक्षात घ्या की जिथे पाय ठेवायला जमीन आहे, 4 भिंतींचं संरक्षण आहे आणि डोकं झाकायला छत आहे, अशा प्रत्येक जागेचा जेव्हा माणसाद्वारे वापर केला जातो, केवळ माणूस नाही तर प्राण्यांनी सुद्धा जरी त्या वास्तूचा वापर केला तर त्या प्रत्येक वास्तूला वास्तुशास्त्राचे नियम लागू पडतात. त्यामुळे ऑफिस अगदी मी असं म्हणेन की माझ्या आयुष्यातल्या कामकाजामध्ये की अगदी एक 48 स्क्वेअर फुटाचं 8 बाय 6चं एक छोटंसं टपरी टाईप दुकान, त्या दुकानापासून तर 40 लाख स्क्वेअर फुटाच्या IT पार्कपर्यंत अशा अनेक वास्तूंचं आपण वास्तू परीक्षण केलंय किंवा वास्तू डिझाईन करून दिले आहेत आणि त्या सगळ्यांना त्याचे बेनिफिट मिळाले. म्हणजे अगदी मी असं म्हणेन की अगदी जसं मी 48 स्क्वेअर फुटाच्या एका गाळ्याचं छोटंसं म्हटलं तर रिसेंटली मी असं म्हणेन की बिर्ला ग्रुपमधल्या एका कंपनीच्या ऑफिसचं प्लॅनिंग डिझायनिंग करायचं होतं. जवळजवळ 2.25 लाख स्क्वेअर फुटाचे, म्हणजे 9 माळ्याची एक संपूर्ण बिल्डिंग. तर त्या रिसेप्शनपासून तो मॅनेजिंग डायरेक्टरच्या कॅबिनपर्यंत सगळे डिपार्टमेंट्स, म्हणजे अगदी मग अकाउंट्स, ॲडमिन, HR, परचेस, लीगल, मार्केटिंग, लॉजिस्टिक्स, म्हणजे जे काही उद्योगामध्ये लागणारे सगळे डिपार्टमेंट आहे, या सगळ्यांचं डिझायनिंग प्लॅनिंग सगळं हे वास्तुशास्त्रानुसार करून त्यांचा जो ग्रोथ रेट आहे त्या नवीन ऑफिसमध्ये आल्यानंतर 4 पटीने वाढला. आता हीच कंपनी जेव्हा अगोदर एका 15 ते 20,000 स्क्वेअर फुटाच्या छोट्या ऑफिसमध्ये सगळं काम करत होती, त्यांनी जेव्हा आम्हाला बोलवलं तर परिस्थिती अशी होती की एक्झिस्टिंग ऑफिस आहे, एका मोठ्या कमर्शियल कॉम्प्लेक्सच्या 5व्या आणि 6व्या मजल्यावर त्यांचं ऑफिस होतं. त्यांच्या MD बरोबर जेव्हा माझी पहिली मीटिंग झाली तेव्हा त्यांनी मला काय सांगितलं, साहब ये हमारा ऑफिस पूरा वेल एस्टैब्लिश्ड है, यानी यहाँ पे हम कुछ भी चेंज नहीं कर सकते. आप हमें वास्तु के हिसाब से बताइए हम इसमें क्या पॉजिटिव है क्या निगेटिव है और इसको हम यहाँ पे हमारा परफॉर्मन्स कैसे इम्प्रूव कर सकते हैं. कारण ते जे मॅनेजिंग डायरेक्टर होते त्यांचा वास्तुशास्त्रावर प्रचंड विश्वास होता आणि त्यांनी या ग्रुपमधल्या अनेक वेगवेगळ्या कंपन्यांना लीड केलं होतं आणि अक्षरशः प्रत्येक कंपनी जिथे जिथे त्यांनी काम केलं त्या प्रत्येक कंपनीला त्यांनी अगदी यशस्वी केलं होतं. आणि याचं कारण त्यांचा वास्तुशास्त्रावरचा अभ्यास, विश्वास आणि त्यांनी अनुभवलेलं सगळं त्याचे परिणाम. मग तेव्हा त्यांनी आम्ही पहिले 5व्या आणि 6व्या माळ्याचं बेसिकली बिना तोडफोडच्या उपाययोजनांच्या माध्यमातून आम्ही त्यांचं पूर्ण त्यांना पॉझिटिव्ह करून दिलं आणि त्याचे त्यांना बेनिफिट मिळाले. या ऑफिसमधलं एक एक्झाम्पल मी सांगतो. त्यांच्या ऑफिसमध्ये ना एक असं त्यांची अशी कपड्यांची मोठी रेंज आहे बिर्ला ग्रुपच्या ह्याच्या. तर त्या एका ठिकाणी ना असं त्यांनी एक स्टुडिओ बनवला होता
की जिथे बेसिकली त्याचे डिस्प्ले, त्यांच्या मर्चंडायझिंग किंवा अशा अनेक त्या संदर्भातल्या प्रमोशनच्या संदर्भातल्या ॲक्टिव्हिटीज होत होत्या. मी त्या नकाशावर त्यांच्याशी डिस्कस करताना मी त्यांना फक्त सांगितलं की म्हटलं साहेब एक लक्षात घ्या की हे जे तुमचं इथे या ज्या काही ॲक्टिव्हिटीज चालतात या ठिकाणी प्रॉडक्ट प्रमोशन आणि यशस्वी करण्याच्या संदर्भातल्या, तर म्हटलं एक तर पहिली गोष्ट त्या जागेचा तुम्ही वापरच करत नाही आहे. बघा मी फक्त एक माझ्या असिस्टंटनी जवळजवळ एक 5 ते 6 तास त्या संपूर्ण 2 फ्लोअरचा अभ्यास केला, त्याने रिपोर्ट तयार केला आणि मी हार्डली एक तासभरात सगळे डिपार्टमेंट्स आणि सगळे फ्लोअर बघून मी त्या एम डी बरोबर मिटिंगला बसलो. मी सांगितलं एक तर पहिली गोष्ट तुम्ही या जागेचा वापरच करत नाही आहे आणि आजपर्यंत जे काही प्रॉडक्ट त्या जागेमध्ये तुम्ही त्याचं मर्चंडायझिंग किंवा प्रमोशनच्या ॲक्टिव्हिटीज केल्या आणि मार्केटमध्ये आणले ते सगळे प्रॉडक्ट फ्लॉप गेलेत. म्हटलं विचार करा, मी पहिल्यांदा कंपनीत बसतोय आणि त्या वास्तूच्या आधारावर हे बघून तेव्हा सांगतो, तर तो एम डी अक्षरशः म्हणजे थक्क झाला. तो म्हणाला तुम्ही फर्स्ट टाइम येता आणि पहिल्या व्हिजिटमध्ये तुम्ही मला हे सांगू शकतात, माझं ऑफिस इथे 6 वर्षापासून आहे, माझ्या ऑफिसमध्ये काय चाललंय हे मला माहिती आहे, पण तुम्ही फर्स्ट टाइम येता आणि हे तुम्ही सांगतायत आणि जे 100% तंतोतंत खरं आहे. मग त्यावरून त्याने सांगितलं की नाही मग तुम्ही एक काम करा. म्हणजे त्यांचा माझ्यावर जो विश्वास बसला तो एवढा प्रचंड बसला ना की त्यांनी सांगितलं साहेब तुम्हाला काय करायचं जे करायचं ते करा, माझी फुल तुम्हाला मुभा आहे, लिबर्टी आहे आणि तुम्ही मला हे ऑफिस. मग त्यांच्या 5व्या आणि 6व्या मजल्याला आम्ही पूर्णपणे सगळ्या रेमेडीज देऊन पॉझिटिव्ह केलं आणि त्यांची प्रगतीचा वेग वाढला. त्यांनी जेव्हा 7वा मजला घेतला आणि एक्सपान्शन करायचं ठरवलंय, ही 5 ते 6 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा एक्सपान्शन करताना त्यांनी जागा तर घेतली. जागा घेतल्यानंतर त्यांनी एक मुंबईतल्या एका मोठ्या इंटेरियर डिझायनिंग फर्मला त्याचं काम दिलं. त्यांनी सगळं झालं, एक दिवस त्यांनी सगळं डिझाईन त्यांचे इनपुट्स घेतले, डिझाईन बनवलं. डिझाईनचं प्रेझेंटेशन द्यायला त्या आर्किटेक्टची एक मोठी टीम आली, हायली क्वालिफाईड माणसं एकदम. या एमडीने काय करावं, मला बोलवलं, आणखीन त्यांचे काही आणखीन दोघं तिघं मॅनेजर्स, सगळ्यांना आम्ही बसलो. त्यांच्या कॉन्फरन्समध्ये प्रेझेंटेशन सुरू झालं. त्यांच्या आर्किटेक्चर टीममधले 2 दिग्गज होते, त्यांनी प्रेझेंटेशन द्यायला सुरुवात केली. या एम डी साहेबांनी फक्त एक 3 मिनटं त्यांचं सगळं ऐकलं आणि मग त्यांना म्हणाले बॉस एक काम करो, ये हमारे डॉक्टर रविराज है ना, इनको ये सारा बताओ, अगर ये सैटिस्फाइड है तो मुझे वो सब मंजूर है. झालं. म्हणजे ते चित्रच असं पलटलं आणि त्यांना तिथे आम्ही पूर्ण ते सगळं डिझाईन 7व्या मजल्यावरचं पूर्ण डिझाईन वास्तुशास्त्रानुसार करून तो ऑफिस नवीन सेटअप केला. म्हणजे जे साधारणपणे 15 ते 16,000 स्क्वेअर फुटाचं ऑफिस होतं ते जवळजवळ 24,000 स्क्वेअर फुटाचं. पण नंतर त्यांनी 6 वर्षानंतर जे एक्सपान्शन केलं तर डायरेक्ट 2.25 लाख स्क्वेअर फुटाचं 25,000 स्क्वेअर फुटावरून डायरेक्ट 1,75,000 स्क्वेअर फुटाचं ऑफिस. बरं त्या ऑफिस घेण्यापासून म्हणजे लिटरली त्यांनी आम्हाला 20-25 बिल्डिंग्समध्ये फिरवलं, वेगवेगळ्या लोकेशन्स बघितल्या. साहब कुछ भी कम होगा ना मुझे नहीं चाहिए पूर्ण. बघा बिर्ला ग्रुपची कंपनी आहे, पण त्या पद्धतीने सिलेक्शन केलं, त्यांचं ऑफिस सगळं डिझाईन केलं आणि दे आर डुईंग फॅन्टास्टिक. म्हणजे मग म्हटलं ना की छोटं ऑफिस असू दे मोठं ऑफिस असू दे, प्रत्येक ऑफिसला वास्तुशास्त्र आणि त्या प्रत्येक माणसाला वास्तुशास्त्राचा फरक. नवीन जे ऑफिस सेटअप करताय बघतायत किंवा नवं ऑफिस जे झालेलं आहे त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल? नवीन ऑफिस घेणाऱ्यांना बेसिकली एक तर पहिली गोष्ट, प्रत्येक आंतरप्रेन्युअर जो व्यावसायिक असतो नॅचरली जो सुरुवात करतो छोट्या ह्याच्यातून करतो आणि हळूहळू तो पुढे जात असतो. त्यामुळे असं काही बेसिकली सगळेच जण म्हणजे ज्याला आपण बॉर्न विथ सिल्वर स्पून असं म्हणतो, आर्थिकदृष्ट्या काही सगळेच जण एकदम सक्षम असतात असं नाहीये. बिचारे हळूहळू मेहनत करून पुढे जात असतात. त्यापेक्षा मी जनरली लोकांना हे सांगेन की बाबांनो, तुम्ही जेव्हा एवढी सगळी इन्व्हेस्टमेंट करायला चाललात तर वास्तुशास्त्रासाठी हार्डली थोडेसे 5-25 हजार रुपये खर्च करावे लागतील. पण तुम्ही 4 जागा निवडा, त्या 4 मधली एक सगळ्यात बेस्ट, आम्ही 4हीचं परीक्षण करू आणि त्यातली बेस्ट जागा आम्ही तुम्हाला निवडून देऊ. मग त्यातली अंतर्गत रचना, त्याला रेमेडीज हे ते करून ते 100% पॉझिटिव्ह कसं करायचं ही जबाबदारी आमची. अच्छा, दॅट्स ऑल. तर छोट्या एरियामध्ये जसं 10 फूट बाय 10 फूट अशी एरिया आहे, अशा याच्यात ऑफिस कसं बनवता येईल? म्हणजे सोपी गोष्ट, मी मगाशीच सांगितलं की 48 स्क्वेअर फुटाचं तू आता 10 बाय 10 म्हणते, म्हणजे जर 10 बाय 10 म्हणजे 100 स्क्वेअर फूट भागिले 8 दिशा केल्या तर मी असं म्हणेन की प्रत्येक दिशा 12.5 स्क्वेअर फूट मिळतं.
आता 48 स्क्वेअर फूट म्हणजे 8x6चा छोटासा बाकडा टाईप जे छोटंसं दुकान होतं, 48/8 केलं तर फक्त 6 स्क्वेअर फूट प्रत्येक दुकान. मग तिथे सुद्धा आपल्याला थोडक्यात काय माहितीये का, की त्यातल्या त्यात जड जास्ती असतं, जड सामान कुठे ठेवता येईल, प्रमुख मालकांनी कुठे बसायचं, सिम्बॉलिक देवघर कुठे ठेवायचं, किंवा मग त्यातल्या त्यात नंबर 2चा माणूस कोण असेल त्याला कुठे बसवायचं, रिसेप्शन, वेटिंग लॉबी वगैरे, किंवा अकाउंट्स वगैरे, किंवा परचेसवाला, काही जी काय पोझिशन असेल, जी काय माणसं, त्यांना त्यातल्या त्यात थोडक्यात असं आहे की त्या 100 स्क्वेअर फुटामध्ये जेवढं पॉसिबल होईल तेवढं डिझाईन आपण वास्तुशास्त्रानुसार करायचं. जे शक्य होत नाहीये त्याला उपाययोजनांच्या माध्यमातून पॉझिटिव्ह करायचं. पण एक लक्षात घ्या, सिंपल गोष्ट याच्यातून मला आपल्या प्रेक्षकांनाही सांगायची, की तुमची गाडी जर 60च्या स्पीडने चालली आहे तर वास्तुशास्त्र त्या गाडीचा स्पीड वाढवून 80 किंवा 90चा करा. म्हणजे 60 वरून 80-90ला जाणं, तुमचा यशाचा आलेख वाढवणं, हे काम वास्तुशास्त्र. दॅट्स ऑल. आता नवे जे एंटरप्रेन्युअर्स असतात, कधी कधी कसं होतं की खूप मेहनत घेऊनही त्यांना यश नाही मिळत. सो ह्याच्यात वास्तुशास्त्राचं तुम्ही काही त्यांना मदत होऊ शकते? बेसिक मी तुम्हाला नवीन एंटरप्रेन्युअर्स बद्दल तर मी असं म्हणेन की मला त्यांच्याबद्दल खूप म्हणजे एक आस्था आहे, काळजी आहे. आणि या माझ्या आस्थे आणि काळजीपायीच मी तुम्हाला एक सांगतो की म्हणजे मी असे अनेक उद्योजक बघितले की जेव्हा म्हणजे अशा काही उद्योजकांनी ज्यांनी आईवडिलांची जमीन गहाण ठेवली किंवा बायकोचे दागिने विकून स्वतःच्या व्यवसायाला सुरुवात केली आहे, म्हणजे तुटपुंज भांडवल. आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा तो माणूस चालू करतो तर त्याच्यामध्ये बेसिकली एक लक्षात घे की मग त्या तुटपुंजा भांडवलामध्ये जर त्यांनी काही जर गंभीर वास्तू दोष निर्माण करून ठेवला तर अक्षरशः त्यांना रस्त्यावर यायची पाळी येते. पण गेल्या अनेक वर्षांपासून मी अनेक अशा उद्योजकांच्या संघटनांना, माझे संघटनांबरोबर माझे दिवसेंदिवस चांगले संबंध दृढ होत आहेत. आणि अशा संघटनांच्या किंवा उद्योजकांच्या कॉन्फरन्समध्ये मला खास करून आमंत्रित केलं जातं की उद्योजकांच्या उद्योगामध्ये यश त्यांचं कसं वृद्धिंगत करायचं वास्तुशास्त्राच्या माध्यमातून, या विषयावर मी तिथे एक प्रमुख वक्ता म्हणून किंवा एक महत्त्वाचा मार्गदर्शक वक्ता म्हणून मी नेहमी असतो. मग ह्याला बेसिकली काय की तो मेहनत करतोय, पण जर बेसिक एक लक्षात घे की बिईंग अ मालक, तो जर साऊथ वेस्ट मध्ये बसला तर त्याचा प्रभाव पडणार आहे. पण तोच जर नॉर्थ ईस्ट मध्ये बसला तर तो काम चांगलं करेल पण त्याचा प्रभाव नाही पडणार ना. ॲज अ लीडर, ॲज अ मालक म्हणून त्याचा जो प्रभाव पडायला पाहिजे तो नाही पडणार. जर त्याची साऊथ वेस्ट बिघडली असेल तर त्याच्याकडे पैसे येतील पण ते अडकतील किंवा नुकसान होत जाईल, आलेल्या पैशाचा उपाय होणार नाही. जर त्याची वायव्य बिघडलेली असेल तर त्याची माणसं आपापसात भांडत बसतील. अशी अनेक कारणं आहे. थोडक्यात या सगळ्यांना बेसिकली चांगली मेहनत करून सुद्धा जर यश मिळत नसेल तर त्यांच्यासाठी मी असंच म्हणेन की त्यांनी त्यांच्या वास्तूचं जर वास्तू परीक्षण करून घेतलं तर इथे मी एक खास गोष्ट अशी सांगेन की तुम्ही मला तुमचे प्रॉब्लेम सांगू नका, मी तुम्हाला तुमचे प्रॉब्लेम सांगेन. आणि मग त्या पद्धतीने मग तुमचे प्रॉब्लेम फाइंड आउट करून त्याच्यावर कसं सोल्युशन द्यायचं. आणि तुमची गाडी मी मगाशी म्हटलं तसं 60च्या स्पीडने चालली असेल तर 90च्या स्पीडने कशी नेता येईल, 90च्या स्पीडने जात असेल तर 120-140च्या स्पीडने कशी जाईल पण सेफ, अपघात नव्हता. या पद्धतीने वास्तुशास्त्र काम करू शकतो. कधी कधी एखादा चांगला हुशार व्यावसायिक असतो पण तो नेता म्हणून फेल ठरतो, नेता म्हणून यशस्वी नाही होत. याचं कारण काय असू शकतं? मी आत्ताच तुला सांगितलं आणि नेमका त्या पद्धतीने तुझा प्रश्न आलाय. मी काय म्हटलं की बिईंग अ लीडर किंवा एखाद्या कंपनीचा एक मॅनेजिंग डायरेक्टर किंवा एखाद्या व्यवसायाचा मालक त्याने साऊथ वेस्ट मध्ये बसायला पाहिजे. माझ्याकडे एक माझं हे उदाहरण मी बऱ्याच वेळा सांगतो, किंबहुना आपल्या पूर्वीच्या एखाद्या कार्यक्रमात मी सांगितलं पण असेल, पण आज खास करून रिपीट करतो. एका शिपिंग कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर, ज्याचे देश विदेशात 16 ऑफिसेस आहेत. हा जेव्हा आमच्याकडे आला एका एक्झिबिशनमध्ये तेव्हा त्याच्या ऑफिसची परिस्थिती काय होती माहिती? त्याची सेक्रेटरी आणि त्याची रिसेप्शनिस्ट ही साऊथ वेस्ट मध्ये बसली होती आणि तो नॉर्थ ईस्ट मध्ये बसला होता. माझ्या असिस्टंटनी त्याचा ऑफिसचा नकाशा बघितला आणि त्याने काय सांगितलं माझ्या असिस्टंटनी,
माझ्या लगा कि साहब आपका ये ऑफिस है ना, इसमें शायद हमें ऐसा लगता है, ये ड्राइंग जो कह रहा है कि आपकी ये जो सेक्रेटरी है ना वो बॉस बन गई है और आप उसके असिस्टंट बन गए हो, यानी वो आपके सर पे बैठ गई है. लिटरली ती तुझ्या डोक्यावर बसली असेल आणि तिला हँडल करणं सगळ्यात कठीण जात असेल. तो अक्षरशः असा चाट पडला ना, तो म्हणाला नुसत्या कागदावरच्या एका ड्रॉइंगवर तुम्ही हे सांगू शकता. तो म्हणाला, मग तो आला माझ्या असिस्टंटला घेऊन माझ्याकडे आला, मला म्हणाला साहब एक काम करो आप प्लीज मेरे ऑफिस का वास्तुशास्त्र करवा दो. म्हणजे काय झालं, तो मालक ईशान्येमध्ये बसला होता आणि सेक्रेटरी कम रिसेप्शनिस्ट ती साऊथ वेस्ट, म्हणजे साऊथ वेस्ट मधला माणूस बसलेला माणूस लीडरशिप किंवा थोडक्यात मी असं म्हणेन लीडरशिप नसेल तर अरे रवी ॲरोगंटनेस हा त्याच्यात वाढतो. मग मालकाने कुठे बसलं पाहिजे, जिथे लीडरशिपला पोषक वातावरण असेल ते म्हणजे साऊथ वेस्ट. त्याच्या असिस्टंटनी कुठे बसलं पाहिजे, रिसेप्शन असेल तर नॉर्थ ईस्टला, सेक्रेटरी असेल तर कदाचित साऊथला किंवा वेस्टला, दॅट इज बेटर. तो सेकंड नंबर थर्ड नंबरवर राहील आणि काम करेल. अच्छा. सो म्हणून तुम्हाला वास्तुशास्त्र म्हणजे तुम्ही जर अगदी डीप मध्ये गेलात तर अनेक गोष्टी तुम्हाला यातून कळतील, एवढं मी नक्कीच म्हणू शकतो. कधी कधी ऑफिसमध्ये एम्प्लॉईज मध्येच वादविवाद होत असतात, याच्या काही तोडगा आहे का याच्यामध्ये? खूप साधारणपणे एक लक्षात घे की कुठल्याही ऑफिसचा नॉर्थ वेस्ट रिजन, वास्तुशास्त्रामध्ये नॉर्थ वेस्ट रिजनला रिलेशनशिप आणि कम्युनिकेशन कॉर्नर म्हणतात. म्हणजे जर नॉर्थ वेस्ट बिघडली तर रिलेशनशिप कम्युनिकेशन बिघडली. थोडक्यात तुम्हाला एक लक्षात घ्या की कुठल्याही ऑर्गनायझेशनला त्यांच्या माणसांमध्ये जर एकी असेल तर ती माणसं चांगलं काम करून चांगले रिझल्ट देऊ शकतात. पण जर ती माणसंच एकमेकाचे पाय ओढत असतील तर ती कंपनी वाढणार नाही. म्हणजे याचा अर्थ ज्या कंपनीमध्ये वर्कर्स अनरेस्ट आहे त्या कंपनीमध्ये टेक इट फॉर ग्रँटेड की नॉर्थ वेस्ट बिघडलेला आहे. आणि जेवढे जर नॉर्थ वेस्ट मध्ये मल्टिपल वास्तुदोष आले तर समजायचे की या परिणामांची तीव्रता अतिगंभीर. हा प्रकार नक्की घडतो. अच्छा. मोस्टली काय होतं की बिझनेसमध्ये पैसा अडकला की खूपच मोठ्या प्रमाणात अडकतो, तर याचं कारण काय असं वाटतं तुम्हाला? साधारण एक गोष्ट मी तुला सांगतो की आत्ता माझ्याकडे एक आत्ता रिसेंटली आमची कांदिवलीतली एका डेंटिस्टची एक केस आली. त्याच्या वडिलांचं मेडिकल होलसेल होतं, हा डेंटिस्ट होता. वडिलांचं पण जेमतेम चाललं होतं, किंबहुना त्यांचा वर्षानुवर्ष मार्केटमध्ये पैसा अडकतच चालला होता आणि त्यांना सतत पैसा नव्याने भांडवल ओतावं लागत होतं. याचं कारण असं झालं होतं की एक तर पहिली गोष्ट त्या बिल्डिंगचा साऊथ वेस्ट पूर्ण कट झालेला होता. म्हणजे त्यांच्या ऑफिस आणि कम जे त्यांचं एजन्सी आणि मुलाचं डेंटिस्ट असं दोन्ही एकाच फ्लोअरवर त्यांचं होतं. ती बिल्डिंग ग्राउंड+3ची बिल्डिंग त्यांची स्वतःचीच बिल्डिंग होती. मेजर प्रॉब्लेम काय माहिती, ती बिल्डिंग एल शेप म्हणजे साऊथ वेस्ट कट झालेला पूर्णपणे. आता साऊथ वेस्ट स्टॅबिलिटी देतो, आर्थिक स्टॅबिलिटी पण त्याच्यामुळे. आणि नेमका त्या साऊथ वेस्टमध्ये त्यांची अंडरग्राऊंड वॉटर टँक पण होती त्या बिल्डिंगची. मी त्यांना काय विचारलं माहिती का, एक तर पहिली गोष्ट मी गेल्या पहिल्यांदा त्यांना हेच विचारलं, तुमचा पैसा किती अडकला हो मार्केटमध्ये, नंबर 1. आणि नंबर 2 मी त्यांना हे विचारलं का हो तुमच्याकडे स्वतःचे वाहन असतील तर तुमच्यापैकी किती जणांना आणि किती वेळा ॲक्सिडेंट झालेत. त्या गृहस्थाने सांगितलं, साहेब म्हणे सर या बिल्डिंगमध्ये आल्यापासून मागच्या 7 वर्षात आम्हा बाप बेट्यांना कमीत कमी 4 वेळा ॲक्सिडेंट झालेत. आणि पैसे म्हणाल तर इतके अतोनात अडकलेत की अक्षरशः म्हणे त्यासाठीच तर तुम्हाला बोलवलं की याच्यातून काय रस्ता काढताय. म्हणजे विचार करा, त्या वास्तूमध्ये पाऊल ठेवल्या ठेवल्या मी स्पष्टपणे तुम्हाला सांगितलं. सो हा जो प्रकार आहे, तर मुळात कसं आहे ना की एखाद्या वास्तूचा नकाशा बघितला, दिशा बघितल्या की त्याच्यावर एक मोघम आपल्याला सांगता येतं. पण वास्तूचं परीक्षण केलं परफेक्टली तर 100% त्याचा अनालिसिस सांगतो. म्हणजे या निमित्ताने मी एक सांगू इच्छितो की आत्ता आपण साधारणपणे नोव्हेंबर महिन्यामध्ये, तारखा लवकरच त्याच्या जाहीर होतील किंवा कदाचित आत्ता तुम्हाला स्लाइड्स मिळतील, की आपण संपूर्ण गोवेकरांसाठी मी स्वतः माझ्या वास्तुतज्ञांची टीम घेऊन, मोस्ट प्रोबेबली आमचं असं चाललंय की एक मडगावमध्ये आणि एक म्हापस्यामध्ये
2 ठिकाणी आम्ही वास्तू महोत्सव करणार आहोत. वास्तू महोत्सव म्हणजे काय, तर आम्ही त्या दिवशी अनेक लोकांना आवाहन करतो की तुम्ही तुमच्या घराचा नकाशा घेऊन या, घराचा, ऑफिसचा, फॅक्टरीचा, आणि तो आम्हाला दाखवा. आम्ही तुम्हाला त्याच्यावर बेसिक वास्तू गायडन्स देऊ आणि हे गायडन्स फ्री ऑफ चार्ज असेल. अर्थात एक लक्षात घ्या, नकाशा आणि दिशा आणि कुठे काय आहे याचं जर दिशा तुम्ही मला व्यवस्थित दिलं तर मी तुम्हाला प्राथमिक गायडन्स जे आहे ते नक्की देईन तुम्हाला लोकांना. आणि आम्ही हे गेल्या 18 वर्षापासून सातत्याने करतोय. फ्री गायडन्स लोकांना मिळेल, त्यामुळे तुम्हाला प्रत्येकाला कळेल की माझ्या आयुष्यातले प्रॉब्लेम आणि माझ्या वास्तूतले दोष याचा संबंध कसा आहे. आणि मग हे जर एकदा प्राथमिक आपण त्याचा डायग्नोसिस केलं तर पुढे त्याच्यासाठी औषध उपचार कसा करायचा किंवा त्याच्यातून बाहेर कसं पडायचं याचा मार्ग काढते. सो लवकरच मी असं म्हणेन की मी